नमस्कार नमस्कार सगळ्यांना. कसे आहेत सगळे? खूप छान की नाही? मजेत आहेत की नाही? नवीन वर्षात कसं चाललंय सगळ्यांचं? क्या बात आहे, खूप छान. हे असं तुम्ही बोललात ना की खरंच खूप छान वाटतं. मंडळी, तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेन्स माहेर वाशिनींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. म्हणजे आज आपण आलो आहोत पुण्यातील हडपसर येथे आणि तिथल्या या सगळ्या ताई आज आपल्या या सोहळा सख्यांचा या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या आहेत आणि त्यांच्याबरोबर आपण आपला हा सोहळा साजरा करणार आहोत आणि बघणार आहोत की आजच्या भागामध्ये कोण होते हुकुमाची राणी जी विराजमान होणार आहे या मानाच्या खुर्चीवरती. पण मंडळी, मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की 5 जानेवारीपासून सन मराठीवर रात्री 9 वाजता एक नवीन मालिका सुरू झाली आहे, ज्या मालिकेचं नाव आहे तू अनोळखी तरी सोबती. पाहायला अजिबात विसरू नका. तेव्हा सुरू करू आपल्या धमाकेदार कार्यक्रम, ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेन्स माहेर वाशिनींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आपल्या या पहिल्या खेळामध्ये 10 ताई सहभागी झालेल्या आहेत. खूप खूप अभिनंदन तुम्हा सगळ्यांचं आणि शुभेच्छा सुद्धा, कारण तुमच्यापैकीच 5 ताई बाद होणार आहेत आणि 5 ताई जाणार आहेत पुढच्या खेळामध्ये. बरं, या 10 ताईंमधूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. बरं, हुकुमाची राणी समजा ताई तू झालीस तर सगळ्यात आधी काय करणार? घरामध्ये हुकूम गाजवणार. काय 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 हुकूम गाजवणार आहे? म्हणजे एका चुटकीसरशी नवऱ्याला सांगेल, आता मी हुकुमाची राणी आहे, पटापटा कामं तुम्ही सगळ्यांनी करायचे. बरं, पहिल्यांदा तर मी सकाळी उशिरा उठणार आहे, कारण मी राणी आहे. अरे बापरे. आणि मग नवऱ्याला सांगेल, चहा आज तू करायचंय. चहा पासून सगळं, मग चहा नवरा करेल, बाकीचं एखादं काम मुलाला सांगेल. नंतर परत दोघांनी, कारण मी राणी आहे, मी राज्य करणार आहे. हो हो, पण मग आता राज्य नाही? नाही ना. का बरं? त्यांचं राज्य आहे ना आता. पण असंही तुम्ही तुमच्या घरामध्ये हुकुमाची राणी तर आहातच ना. नाही ना, नाही. जवळ नुसती राणी नावापुरता आहे. इथे कसं आपल्याला आता हे मिळणार आहे, क्राऊन मिळणार आहे, लेबल मिळणार आहे आणि सगळीकडे दिसणार पण आहे. क्या बात आहे. ओके, आपल्या या पहिल्या खेळाचं नाव आहे खुर्ची का मिरची. हे खुर्ची का मिरची. हा खेळाचं नाव काय? खुर्ची का मिरची. मी कसं केलं? हे खुर्ची का मिरची. हा सगळ्यांनी करा. खुर्ची का मिरची. व्हेरी गुड. हा खुर्ची का मिरची, खुर्ची का मिरची. हा अजून एकदा. खुर्ची का मिरची. ओके, हे नाव अशासाठी आहे, जी ताई ही खुर्ची पटकवेल तिला ही मिळणार आहे खुर्ची, पण ज्या ताईला ही खुर्ची मिळणार नाही तिला झोमणार आहे मिरची, म्हणून खुर्ची का मिरची. बरं, आता हा खेळ असा खेळायचा आहे, त्या शेवटच्या 2 ताई आहेत त्यांनी असं मधून प्रत्येकीच्या मधून येऊन ही खुर्ची पटकवायचा प्रयत्न करायचा. सुरुवात झाल्यानंतर खुर्ची का मिरची असं बोलत यायचं आणि खुर्ची पटवायची. ओके, आपण कबड्डी कसं खेळतो ना तसंच. सगळ्यात आधी शेवटची जोडी, त्याच्यानंतर त्याच्या पुढची, त्याच्यानंतर मग शेवटी तुमची. पहिली कळले तुम्हाला हा खेळ कसा आहे? संगीत खुर्ची. ओके, सुरू करायचा खेळ. नक्की. 1 2 3 खुर्ची का मिरची. आणि विजेती झालेली आहे ही ताई, त्यामुळे ह्या ताईला मिळाली खुर्ची आणि ह्या ताईला झोमणार मिरची. जी विजेती ताई आहे त्यांनी इथे उभं राहायचंय. या बरं, ठीक आहे. हा मागची जरा मागे जा. ओके, तयार आहेत? हा 1 2 3. हा लवकर. हा व्हेरी गुड. कीर्ती ताई आहे ती विजेती झालेली आहे आणि ह्या ताईला झोमणार आहे मिरची. त्याच्यामुळे या तुम्ही इथे उभं राहू शकता. 1 2 3. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या ताईंसाठी. आणि या ताईला मिळालेली खुर्ची आणि या ताईला झोमणार मिरची. 1 2 3. खुर्ची का मिरची. हा, तुला काय वाटतं ही खुर्ची कोणाची? माझी. ही म्हणते हिची खुर्ची आहे. माझी. मग आता काय करायचं? हा, दोघींना द्या. असं कसं दोघींना द्या? आम्हाला एकीलाच द्यावं लागणार आहे. पण आम्ही निर्णय बघतो, आम्हाला कळेल कोणाची खुर्ची आहे ते.
बारकाईने लक्ष देऊन बघितलेलं आहे आणि निर्णय असा लागलेला आहे की विजेती आहे किंवा ही जी खुर्ची आहे स्नेहल ताईची, असं नाही आहे. ही खुर्ची आहे अस्मिता ताईची. मिरची झोपलेली आहे या ताईला, त्याच्यामुळे ताई तू या साईडला येऊ शकते. चला आणि आता बघूया शेवटची ताई कोण आहे जी जाणार आहे पुढच्या खेळामध्ये. ओके, आणि त्यासाठी 1 2 3 खुर्ची का मिरची, खुर्ची का मिरची, हा खुर्ची का मिरची, मिरची खुर्ची को ये छापा या ये क्या हुआ, ये देखो इधर, इधर बघा ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. एका महिलेने दुसऱ्या महिलेला खुर्चीवरून खाली पाडलेला आहे. एका खुर्चीसाठी बघा किती भांडणं होत आहेत. हे असं आहे. बरं काय झालेलं आहे मला सांगा, काय झालेलं, कोणी कोणाला ढकललं? हिने ढकललं. का ढकलला? कुठला राग काढला मला सांग तू. मैत्रिणी शेवटी यार. म्हणून इतकं ढकलायचं खाली. हा बरं काय काय म्हणजे हिने का ढकललं असं तुला वाटत असेल? तिला खुर्ची हवी होती म्हणून ढकललं. मग तुला पण खुर्ची, तू पण द्यायचं होतं की ढकलून? नाही ना, शक्ती कमी पडली. बरं काय तुला काय वाटतं, खुर्ची कोणाची आहे? माझी. तुला काय वाटतं ते? काय तिची. कोणाची खुर्ची? अरे तिची. पहिल्यांदा असं झालेलं आहे की कोणीतरी मान्य केलेले आहे, कुठल्या तरी एका महिलेने मान्य केलेले की ही खुर्ची माझी नाही, माझ्या मैत्रिणीची आहे. आणि खूप बारकाईने बघितल्यानंतर आमच्या असं लक्षात आलेले आहे की ही खुर्ची आहे प्रीतीताईची. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि प्राची ताईला झोपलेली आहे मिरची. या पार. पण हरकत नाही, हा खेळ, त्याच्यामुळे खेळात हार जीत ही असते. त्याच्यामुळे 5 ताई झालेल्या आहे बाद. आणि ह्या 5 ताई गेल्या आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. खूप खूप अभिनंदन तुमचं की तुम्ही या पुढच्या खेळामध्ये आलेलात. तर या खेळाचं नाव आहे जिभेला काही हाड. हे नाव अशासाठी आहे की याच्यामध्ये एक वाक्य देणार आहे. ते वाक्य तुम्ही बोलून दाखवायचे, पण वेगवेगळ्या मूडमध्ये. आणि इथे तुम्हाला तुमच्या अभिनयाची कस लावावी लागणार आहे. अभिनय, ऍक्टिंग. आणि प्रत्येकीमध्ये एक अभिनेत्री दडलेली असते, आम्हाला माहिती. फक्त त्या अभिनेत्रीला बाहेर आणण्याचं काम मी करतोय. ओके, आणि प्रत्येकीला एक मी वेगवेगळ्या मूडमध्ये ते बोल म्हणायचे, पण तो मूड कुठला असणार आहे ते मी तुम्हाला सांगणार. हा म्हणजे आपले जे 9 रस असतात ना, त्या 9 रसापैकी मी एक रस तुम्हाला मी सांगणार आहे. त्याच्यामध्ये त्या वाक्य ते बोलून दाखवायचे. आणि जी ताई खूप छान सुंदर करून दाखवेल ती असणार आहे विजेती. अशा 2 विजेत्या ताई जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये. चला तर मग ते वाक्य मी तुम्हाला सांगतो. धनी, माझं तुमच्यावर लई प्रेम आहे, पण तुमचंच माझ्यावर नाही. आणि जी ताई छान सुंदर अभिनय करेल ती अर्थातच विजेती असणार. अशा 2 ताई विजेत्या होणार आहेत. ओके, चला तर मग पहिल्यांदा कुठून सुरुवात करायची, ह्या बाजूने की ह्या बाजूने, कुठून? ओके, तर ह्या ताई म्हणतात की तिथून सुरुवात करायची. तर त्यांच्या आपण शब्दाला मान देऊया, त्यांचा वयाचा मान देऊया आणि सुरुवात करूया अर्थातच इथून. तू हे जे वाक्य आहे ते वाक्य हसत हसत बोलायचे. जसं येईल तसं बिंदास बिंदास, लाजायचं नाही. हा होऊन जाऊ दे. धनी, माझं तुमच्यावर लई प्रेम आहे, पण तुमचंच माझ्यावर नाही प्रेम. ह्याच्यात हसणं कुठे? नाही सेव. मग ते येऊ दे की. हा बरं, मी म्हणतो तसं बोलून दाखवशील? हा म्हण बघू. हा रेडी, 1 2 3. हा माझं तुमच्यावर माझं तुमच्या लई प्रेम आहे. प्रेम आहे, पण तुमचंच माझ्यावर नाही. पण तुमचंच माझ्यावर नाही. हे नाही 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 नाही. ओके, वेळेवर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. तुझं नाव सांग बरं ताई. अस्मिता कपिल साळुंखे. बरं, आता तुला रडत रडत बोलायचंय. हेच वाक्य रडत रडत. हा मॅडम अजून मॅडम अजून 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 ऐकलं नाही त्यांनी. अरे बापरे, शिकवत. हा खाली बस मॅडम.
जोपर्यंत तुम्ही मला म्हणत नाही ना, माझं जगलंच नाही बाहेर, तोपर्यंत तुमचं काय चाललंय? वेळ एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तुझं नाव सांग बरं. दीपाली देशपांडे. बरं हे जे वाक्य आहे हे तू शृंगार रसात म्हणायचंय, म्हणजे लाजत लाजत. हा, छान लाजत. हा, समोर भाऊजी आहेत. हा, ओके. धनी, माझं तुमच्यावर लई प्रेम आहे, पण तुमचंच माझ्यावर नाही. हे लाजण वाटते. नाही, मी दाखवतो. समोर समजा धनी आहेत. धनी माझं तुमच्यावर लई प्रेम आहे, पण तुमचंच माझ्यावर नाही. अभी आएगा मजा. हा, रेडी. धनी, हा धनी, धनी, हा पाहिजे. हा, धनी, माझं तुमच्यावर लई प्रेम आहे, पण तुमचंच माझ्यावर नाही. ते शेवटचं काय केलं? हे काय केलं? एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हा ताई, तुझं नाव सांग बरं आधी. निरंजना मुळे. बरं निरंजना ताई, आता तुला रस आहे क्रोध रस. सगळा जो काय राग असेल तो काढा एकदाच. काय ते? हा, रेडी. येऊ दे, राग येऊ दे. हा, राग येऊ दे. धनी, कुठं आहेसा तुम्ही? अरे इथं खायचा. धनी, माझं तुमच्यावर प्रेम आहे. धनी, तुम्हाला सांगते, माझं तुमच्यावर प्रेम आहे. माझं हे तुमचं माझ्यावर प्रेम नाहीये. रागाने अजून. तुमचं माझ्यावर प्रेम नाहीये. हे धनी, हे धनी, जर तुम्ही माझ्यावर नाही प्रेम केलं तर काही नाही. वा. इथपर्यंत आलो होता, नंतर आठवलं नाही दिसणार हे. तुला काय खरं आठवण नव्हते. माझा नवरा खूप छान आहे हो, त्यामुळे त्याला राग नाही. आम्हाला नाही माहिती बाबा. त्यांचा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. वा. आता हा जो रस आहे, हे जे वाक्य आहे ना, ते अंगात कसं येतं? अंगात आल्यानंतर आपण कसं बोलतो? हे त्याच्या अंगात आले, म्हणजे हे अंधश्रद्धा आहेत, पण आपण एक फन म्हणून, एक मजा म्हणून आपण तो एलिमेंट आपण करतोय. हा, अंगात आल्यानंतर ते वाक्य बोलायचे. धनी इथे समोर आहे. हा, अंगात आलेले आहे. धनी, माझं तुमच्यावर नाही प्रेम आहे, पण तुमचंच माझ्यावर. मी काय सांगितलं होतं, हिने काय केलेले? अंगात दाखवतो. हे बघ, हे असं अंगात. हा, हे बघ. हा, अंगात आल्यानंतर कसं? हा, रेडी. 1 2 3. धनी समोर आहे. आता धनी बघा. अरे बापरे. धनी, माझं तुमच्यावर लय प्रेम आहे, पण तुमचंच माझ्यावर नाही. धनी, माझं तुमच्यावर लई प्रेम आहे सांगताना नाही म्हणते. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. आणि सगळ्यांनी जे काय अगदी सगळ्यांच्या मनामध्ये जे होतं ते अगदी व्यक्त झालेले आहेत, अगदी मनापासून. खूप छान ताई, खूप छान. हा, व्हेरी गुड, मस्त. पण आता निर्णयाची वेळ झालेली आहे. निर्णय असा आहे की ज्या ताईंनी खूप छान केलेला आहे ती ताई आहे अस्मिता ताई. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि दुसरी जी ताई आहे, जी गेलेली आहे पुढच्या खेळामध्ये, ती ताई आहे निरंजना ताई. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. दोघी गेल्यात आपल्या शेवटच्या खेळामध्ये. हा खेळ काय आहे, तो कसा खेळायचा आहे, त्याचं नाव काय, हे सगळं मी सांगणार आहे. पण त्याआधी आपण जाऊया माहेरच्या आठवणींमध्ये. बरं, माहेर म्हटल्यानंतर कोण येतं डोळ्यासमोर? आई आणि पप्पा. काय सांगशील त्यांच्याबद्दल?
त्यांच्याबद्दल सांगायचं तर ते माझं अख्खं जग आहे. ऍक्च्युली मी या माध्यमातून आई तुला स्पेशली मी हे सांगेन की मी तुझ्यावर खूप प्रेम करते. तुला मी जरी म्हटला ना तरी सुद्धा तुझा विश्वास नाही बसणार, कारण तुझं नेहमी असंच म्हणणं असतं की ह्या तिन्ही मुलांचं प्रेम हे माझ्यापेक्षा जास्त पप्पांवर आहे म्हणून. पण तसं काही नाही, आम्ही तिघे जण तुझ्यावर पण तेवढंच प्रेम करतो आणि पप्पांवरही तेवढंच प्रेम करतो. आणि आईच्या बाबतीमध्ये सांगायचं तर मी लहानपणीचा किस्सा सांगते की मी जेव्हा शाळेत होते तेव्हा माझ्या प्रत्येक एक्झामच्या वेळेस माझी आई ही माझ्या डोळ्यासमोरच हवी आहे. म्हणजे माझी आई फक्त 5 मिनिटासाठी इकडे तिकडे गेली ना की मी जे वाक्य वाचेन ना ते माझ्या लक्षातच राहायचं नाही. मे बी मला माहिती नाही हा काय प्रकार होता, पण सिरियसली म्हणजे मला माझी आई, म्हणजे आई जरी बाथरूम मध्ये काही काम करत असेल, भांडी किंवा कपडे वगैरे काही तिचं काम चालू असेल, किचन मध्ये काही करत असेल, त्यावेळेला अगदी मी तिच्या समोरच, ती माझ्या दृष्टीआड इकडे तिकडेही होऊ नये, ती जिथे जिथे जाईल ना मी तिच्या पाठीमागे जाऊन मी वाचत राहायची पुस्तक. म्हणजे सगळं लक्षात राहायचं. येस. म्हणजे त्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये माझ्या आईचंच जसं बघितलं तर तसं हे आहे. आईने माझ्यासाठी खूप मेहनत पण घेतली आहे. म्हणजे माझ्या दोन्ही भावंडांच्या पेक्षा त्यांना मे बी जास्त गरज लागली नाही. मी थोडीशी आगाऊच होते असं म्हणलं तरीही चालेल. मी थोडीशी अभ्यास वगैरे करायला थोडासा कंटाळा करायची. तर माझ्या 10वीच्या परीक्षेच्या वेळेस मला आठवतंय, माझी आई, मी पूर्ण रात्रभर जेव्हा जागायची त्यावेळेला माझी आई माझ्या शेजारी बसून राहायची. मला झोप येऊ नये किंवा माझं अभ्यासामध्ये लक्ष लागावं. जसं मी आत्ता सांगितलं की माझी आई जर नसेल तर माझ्या लक्षात राहायचं नाही. अगदी अशा पद्धतीने माझ्या आईने आम्हाला म्हणजे खूप हे केलं आहे. आणि इव्हन अजून एक गोष्ट माझ्या पप्पांच्या बाबतीमध्ये सांगेन की मला खूप पहिलं आणि मोठं सरप्राईज माझ्या पप्पांनी दिलं आहे. मी नवीन ऑफिसमध्ये जायची, म्हणजे नवीन जॉब लागला होता. त्यावेळी नवीन टाटाचे आणि रिलायन्सचे फोन आले होते. तर माझ्या मित्रमैत्रिणींच्याकडे वगैरे पण ते होते. तर मी तेव्हा पप्पांना सारखी पाठीमागे, माझा बर्थडे आला होता, मी पप्पांना सांगितलं होतं पप्पा मला द्या ना घेऊन. पण मला त्यांनी ॲक्च्युली की नाही आत्ता नको, आपण नंतर, माझा अगदी वाढदिवस उद्या आहे. तर त्यावेळेला पप्पांना म्हणले पप्पा माझा आता उद्या वाढदिवस आलाय, प्लीज द्या ना आता तरी. तर पप्पा सुद्धा नाही. आणि माझा भाऊ मला म्हणजे चिडवत आहे नाही मिळणार म्हणून. तर मी एकदम शांत, मी कोणाशी काही नाही बोलले, मी आपले शांतपणे झोपून गेले. आणि माझ्या कानाच्या इथे अगदी एक रिंग वाजली. मी एकदम खडबडून जागी झाले. तेव्हा आईनी माझा कानाला लावला फोन आणि पप्पा मला जसं समोरून म्हणतात हॅपी बर्थडे. तेव्हा मला म्हणजे अक्षरशः तो माझं सगळ्यात मोठं सरप्राईज होतं. ते एकदम छान सरप्राईज. मी उठून पप्पांना अगदी मिठी मारली, थँक्यू पप्पा. मला माहिती हे सगळं बोलत असताना डोळे पाणवलेत तुझे, आणि हे सगळं म्हणणं आईबाबांपर्यंत पोहोचणार आहे. आणि ताई खूप छान वाटलं जेव्हा तू हे सगळं अगदी मनापासून व्यक्त होतेस. आणि आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. आणि माहेरच्या गोड आठवणीनंतर आता सुरू करूया आपण आपल्या या शेवटच्या खेळाला, खोचाखोची. हे खोचाखोची, आता हे नाव असं काय आहे तुम्हाला मी सांगतो. काय करायचंय, मी 1 2 3 म्हटल्यानंतर संगीत सुरू होईल. त्या संगीतावरती नृत्य करता करता एक हात मागे ठेवायचे, एका वेळी एकच स्ट्रॉ घ्यायचे आणि आपल्या केसांमध्ये खोचायचे. पण सगळेच्या सगळे स्ट्रॉ मागेच नाही खोचायचे, कसंही खोचायचे, असे असे उभे आडवे. हा कळले. जी ताई कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त स्ट्रॉ आपल्या केसांमध्ये खोचेल ती असतात या खेळाची विजेती. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकमाची राणी. ओके, मुलांना हुकमाची राणी नक्की. ओके, पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. घरात लपला दाराची लावली कडी. घरात लपला दाराची लावली कडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. घरात दुसरं कोणी बी नव्हतं, झोंब्याने मारली उडी. ये बात मस्त. अंगात आले याच्या अंगात आले उगाच पाठी येऊन जाऊन धरलंय. व्हेरी गुड. झपाटलेल्या भयान राती उरात धडधड भरी. झपाटलेल्या
दोन आहेत थांबा, दोन आहेत फुटावं म्हटलं झोंब्याने मारली उडी, अरे कवाड तोडून फुटावं म्हटलं झोंब्याने मारली उडी. हो. सगळ्यांनी मोजायचे आहेत. हा 1 2 39 40 41 आणि पहिला जो पडला तो 42. ओके 42. आणि आता ही ताई बघूया 1 2 71. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. आणि अस्मिता ही तू पण विजेती ठरलेली आहे. सगळे 16 सख्यांच्याकडून ही भेट वस्तू. बरं या कपातूनच चहा आणि कॉफी प्यायची आहे. Yes, yes. भाऊजींना द्यायची आहे. Yes. त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा. कप. व्हेरी गुड. आणि आता तर आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे निरंजना ताई. खूप खूप अभिनंदन. सोहळा सखांचा, सोहळा सखांचा. हो हो हो. आणि संतूर यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. खरंच खूप छान. आणि तुम्ही संधी दिली आम्हाला. आणि खरं तर सगळ्यांकडे कलागुण आहेत पण प्लॅटफॉर्म अशा पद्धतीनेच मिळतो. सो आज आम्हाला हा प्लॅटफॉर्म मिळाला. सो तुमच्या सगळ्या टीमचे खूप खूप धन्यवाद. आणि विशेष करून तुमचं पण की तुम्ही आल्यानंतर तेच सांगितलं की एनर्जी माझी तुमची जशी असेल त्याच्या चौपट माझी असणार आहे. सो आम्ही तो एनर्जी ठेवण्याचा प्रयत्न केला. सो थँक्यू सो मच. वा वा खूप खूप छान. खूप खूप अभिनंदन. काही एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार आहे. ओके हो हो हो. सोहळा सखांचा. म्हणजे मला सांगायला अत्यंत आनंद होतोय की 5 जानेवारीपासून सन मराठीवर एक नवीन मालिका सुरू झाली आहे रात्री 9 वाजता. त्या मालिकेचं नाव आहे तू अनोळखी तरी सोबती. नक्की बघा आणि भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला एका नव्या हुकुमाच्या राणी सोबत तुमच्या आवडत्या आणि धमाकेदार कार्यक्रमात ज्याचं नाव आहे संतूर प्रेझेन्स माहेर वाशिणीच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. सोहळा सखांचा, सोहळा सखांचा.